मनुष्य ज्याप्रमाणे त्याच्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यास घाबरतो आणि देवाचा धावा करतो, तो आपल्या अंतरंगामध्ये कधी झाकून बघत नाही, स्वतःला त्यामध्ये ओतून घेत नाही आणि सत्याचा शोध घेत नाही. तो सर्व श्रेय देवाला देतो, तो दोष देखील देवाला देतो. ज्याप्रमाणे सोरटी सोमनाथाच्या मंदिरामध्ये शिवाची शिवलिंग फोडले गेले तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी देवळाचं रक्षण न करता फक्त स्वचा विचार केला. जेव्हा मूर्तीच्या संरक्षणाची वेळ आली तेव्हा त्या शिवाकडे प्रार्थना केली. चालणार नाही, या गोष्टी निसर्गाला देखील मंजूर नाहीत. मानवाची वृत्ती अशी झालेली आहे, आपण केलेल्या चुका हा दुसऱ्यांवर ढकलतो, कारण तो त्या स्वीकारण्यास घाबरतो. मानवाची नीती स्वर्गात बसून चित्रगुप्त लिहितो, हे दत्ताबाळांना कधीही मान्य नव्हते, ते त्यांना कधीही पटले नाही. तुमची नियती हे तुम्ही स्वतः लिहिता, त्याचे तुम्ही स्वतः जनक आहात. तुमचा प्रत्येक विचार हा शक्ती संपन्न आहे. ही पृथ्वी, हे विश्व, हे एक अंडगोलाकृती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या केंद्रापासून प्रक्षेपित केलेली प्रत्येक शक्ती त्याच केंद्राकडे परत देईल. आज आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी जे शब्द बोलतो ते अनंत काळापर्यंत या विश्वामध्ये प्रक्षेपित होत राहतात. त्याला कुठलाही अंत नाही. जर वैज्ञानिकांनी असं एखादं मशीन शोधलं, आणि ते त्या प्रयत्नामध्ये आहेतच, की ज्याच्या माध्यमातून आपण काही वर्षापूर्वी बोललेले शब्द ते पकडू शकतो, ते आपण पुन्हा ऐकू शकतो. या ब्रह्मांडामध्ये त्या लहरी अजूनही अस्तित्वामध्ये आहेत. जर असं घडलं तर फार मोठा चमत्कारच म्हणावा लागेल. परंतु ते घडेल ती नंतरची गोष्ट. आज आपण काय करतोय, आज आपण काय प्रक्षेपित करतोय, हे फार महत्त्वाचं आहे. कारण आज आपल्या केंद्रापासून प्रक्षेपित केलेला प्रत्येक संदेश हा पुन्हा त्याच केंद्राकडे परत येतो. गंगेला उगमापासून वाहून पुन्हा गंगोत्रीमध्येच मिसळावं लागतं. या सिद्धांताप्रमाणे तुम्ही प्रक्षेपित केलेला प्रत्येक विचार तुमच्याकडे हा परत येणारच. तुम्ही प्रक्षेपिलेला प्रत्येक प्रेमपूर्ण विचार तुमच्या जीवनात बहार आणणारा वसंत ऋतू ठरतो. त्यामुळे काय प्रक्षेपित करायचे हे आपणच ठरवायचे. जर तुमचा प्रत्येक द्वेषाचा व क्रोधाचा नकारात्मक विचार तुमच्या जीवनाचे नंदनवन जाणारा अडवणारा असेल तर तुम्ही जागृत झाला पाहिजे. तुम्ही बोधिसत्वाला उपलब्ध झाला पाहिजे. तेव्हाच तुमच्या मनामध्ये कमळ उमलेल. तुमची नियती ही तुम्हीच घडवीत असता. तुमच्या नकारात्मक प्रक्षेपणाचा जीवनात उमटलेला प्रतिध्वनी म्हणजे दुःख. दुःखासारखी कुठलीही गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही. आपण केलेल्या प्रत्येक प्रक्षेपणाचा प्रतिध्वनी म्हणजे दुःख आहे. जीवनामध्ये आनंद ही असू शकतो, 24 तास आनंद असू शकतो, आयुष्यभर आनंद असू शकतो. फक्त बघणारी नजर पाहिजे, उतरणारं हृदय पाहिजे, प्रेमाचं प्रक्षेपण पाहिजे.